नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 आणि आपल्याला आत्ता एक महत्त्वाचा अपडेट असा पाहायला मिळतो की नाशिक जिल्ह्याच्या भरपूर अशा जागा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विविध संस्थांच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील, त्या ठिकाणी पवित्र पोर्टलला अपलोड केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता यामध्ये नक्की त्या कोणत्या संस्था आहेत ते सुद्धा आपण थोडक्यात या ठिकाणी पाहू शकतो. आपल्याकडं अशा संस्थांची नावं आहेत की थोडक्यात त्यांना थोड्या काही प्रमाणात त्रुटी आलेल्या आहेत, पण त्या पवित्र पोर्टलला 100% येणार आहेत. या ठिकाणी आपण पत्र जर पाहिलं तर माननीय अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक यादीमधील सर्व संस्था या नाशिकच्या आहेत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कालचं पत्र आपल्याला पाहायला मिळते पवित्र पोर्टलवरील रोस्टर व जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत असलेल्या त्रुटीबाबत. आता या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की काही ठिकाणी त्या ठिकाणी जाहिरातीमध्ये त्रुटी येत आहेत, त्या त्रुटी पूर्ण करा आणि या जाहिराती पवित्र पोर्टलला अपलोड करा. खाली त्यांनी एक वाक्य दिलं आहे पहा, सदर यादीमधील संस्थांनी त्रुटीची पूर्तता न केल्यास तसेच पवित्र पोर्टलमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यापासून प्रलंबित वंचित राहिल्यास त्या संबंधित संस्था जबाबदार राहील. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर यांच्या काही त्रुटी आहेत या संस्थांच्या. तर आता या संस्था नक्की कोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता इथे आपण जर विचार केला तर पहा, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था पाहायला मिळत आहेत. आता त्या संस्था कोणत्या आहेत अप्रूव्ह झालेल्या आणि त्यांच्या जागा ह्या येणार आहेत. मग इथे जर पाहिलं तर पहा, श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अखार खुर्द आहे, खुर्द आहे, अप्रूव्ह झालेली आहे. महात्मा फुले समाज शिक्षण संस्था नाशिक आहे, अप्रूव्ड आहे. फक्त त्यांच्या काही त्रुटी आहेत, त्या त्रुटी त्या ठिकाणी पूर्ण त्यांना करायच्या आहेत. त्याच्यानंतर महात्मा फुले शिक्षण संस्था दुगाव आहे, आदिवासी विद्या प्रसारक समाज घुटी बुद्रुक इगतपुरी आहे, आदिवासी उन्नती मंडळ वैतर नगर आहे, ताल इगतपुरी आहे, श्री भैरवनाथ शिक्षण मंडळ खेड आहे. त्यानंतर समाज शिक्षण प्रसारक मंडळ खलाप आहे, ध्यान विकास मंडळ साकोरे आहे, लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ लासलगाव आहे. त्यानंतर सागर विद्या प्रसारक शिक्षण संस्था सिन्नर तालुका सिन्नर डिस्ट्रिक्ट नाशिकची ही संस्था आहे. नागेश्वर बहुउद्देशीय संस्था आमदा सुरगना म्हणून त्या ठिकाणी गावाचं नाव आहे, पी काहीतरी दिलं आहे त्यांनी. एकदा तुम्ही समजून घ्या ती गावं कोणती आहेत, तुमच्या जवळच्या सुद्धा या संस्था असतील. स्नेहबंधन आदिवासी शिक्षण संस्था प्रतापगड सुरगणा आहे, आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगून आहे, जगदंबा एज्युकेशन सोसायटी येवला आहे, श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ येवला आहे, पिंपळगाव बहुला एज्युकेशन सोसायटी पिंपळगाव बहुला नाशिक आहे, श्री शारदा शिक्षण मंडळ राणेगार नाशिकची ही संस्था आहे, महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ नाशिक ही एक संस्था आहे, साकोरे ग्रामविकास मंडळ साकोरे MIG आहे, निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र समाज सेवा संघ उन्नती एज्युकेशन सोसायटी पेठ रोड पंचवटी नाशिक, योगेश्वर विकास संस्था पाथरशेंबे शिव महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्ट काकणी धुळे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ तोकडे ताल माळेगाव, विविध विकास संघटना सातपूर नाशिक. त्याच्यानंतर रिजेक्टेड केलेल्या संस्थांची खाली नावं आपल्याला पाहायला मिळतात. काय रिजेक्टेड आहेत त्यांनी जर व्यवस्थितपणे रोस्टर पूर्ण केलं असेल तर त्या संस्था देखील येतील. पहा, या खालच्या संस्था आहेत, ग्रामविकास समिती तीनहारी आहे, महात्मा ज्योतिबा फुले संस्था आहे, श्री शारदा विकास प्रसारक मंडळ नाशिक रोड आहे. त्याच्यानंतर अप्रूव्ह झालेली पहा, गोखले एज्युकेशन सोसायटी ही अप्रूव्ह आहे. ध्यान साधना शिक्षण प्रसारक संस्था नाशिक आहे, अप्रूव्ह आहे. मॉडर्न एज्युकेशन सोसायटी नाशिक ही सुद्धा अप्रूव्ह झालेली आहे. म्हणजे अशा या संस्था आपण जर पाहिलं तर यांच्या काही त्रुटी आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त देखील सर्व अभियोग्यताधारकांना सांगणं असं आहे की भरपूर अशा संस्था या नाशिकच्या येतील. जास्तीत जास्त जागा नाशिकच्या असणार आहे, त्यामुळं तुमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. तुमचं काम या पवित्र पोर्टलच्या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा आहे. कारण की हे संपूर्ण भाग जर पाहिला तर हा पवित्र पोर्टलवरील भरती संदर्भातलाच आहे आणि 10 जुलै ही शेवटची डेट दिलेली असावी. त्यानंतर डेट
वाढली नाही पाहिजे. खरं तर मुदतवाढ नकोच आहे असं आपलं त्या ठिकाणी एकंदरीत म्हणणं आहे. तर सर्वांना ऑल द बेस्ट. सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.